वंदे मातरम. सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी संजय झेंडे. आपले ॲक्युरियस इनसाइट या युट्यूब चॅनलवर स्वागत. मित्रांनो, सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभांमध्ये ग्रॅच्युटी हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. बऱ्याच वेळेस कर्मचाऱ्यांच्या मनात प्रश्न असतो की ग्रॅच्युटीची कमाल मर्यादा नेमका किती आहे. ती 14 लाखांवरून वाढवून 20 लाखांपर्यंत कधी आणि कशी झाली, आणि या वाढीव निर्णयाचा नेमका फायदा कोणाला मिळणार. आज आपण कोणत्याही हवेतल्या अंदाजावर बोलणार नाही, तर थेट महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शासन निर्णयाच्या म्हणजे GRच्या आधारावर या संपूर्ण प्रक्रियेची आणि गणिताची सविस्तर माहिती समजावून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ग्रॅच्युटी म्हणजे काय आणि मर्यादा वाढण्याची गरज का पडली. मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घेऊ की ग्रॅच्युटी म्हणजे काय. तर कर्मचाऱ्याने एकाच विभागात किंवा कंपनीत दीर्घकाळ, सामान्यतः 5 वर्ष सेवा दिल्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या किंवा नोकरी सोडण्याच्या वेळेस मालकाकडून किंवा सरकारकडून कृतज्ञता म्हणून दिली जाणारी ही एक रक्कम लमसम आर्थिक मदत असते. आता प्रश्न येतो की ही कमाल 14 लाखांवरून 20 लाखांपर्यंत का वाढवली गेली. तर मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार आणि महागाईचा दर वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ झाली. त्यामुळे जुनी 14 लाखांची मर्यादा उच्च वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अपुरी पडत होती. कर्मचाऱ्यांना त्यांच्या दीर्घ सेवेचा योग्य मोबदला मिळावा यासाठी ही मर्यादा वाढवणे अत्यंत गरजेचे झाले होते. मित्रांनो, आता बघूया सर्वात महत्वाच्या कागदपत्रांकडे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 10 ऑक्टोबर 24 रोजी एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय म्हणजे GR तो जारी केला. तो आम्ही स्क्रीनवर दाखवतो आहोत. या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती उपदान, रिटायरमेंट ग्रॅच्युटी आणि उपदानाची म्हणजे डेथ ग्रॅच्युटीची कमाल मर्यादा 14 लाखांवरून वाढवून सरळ 20 लाख रुपयांपर्यंत करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा वाढीव निर्णय 1 सप्टेंबर 2024 पासून प्रत्यक्ष लागू करण्यात आला आहे. मित्रांनो, आता बऱ्याच जणांच्या मनात शंका असेल की हा आदेश फक्त मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी आहे का इतरांसाठी आहे. तर तसं मला स्पष्ट करतो, या शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद केला आहे हा आदेश योग्य त्या फेरफारांसह खालील घटकांसाठी लागू राहणार आहे. ज्यामध्ये निवृत्ती वेतन योजना लागू आहे अशा मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी, कृषी विद्यापीठे, कृषीतर विद्यापीठे, अशासकीय महाविद्यालय, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदांचे निवृत्ती वेतनधारक कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 20 लाखाच्या मर्यादेचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये 2 प्रकार असतात, निवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदान. निवृत्ती उपदान हे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर किंवा स्वेच्छानिवृत्ती म्हणजे VRS घेतल्यानंतर मिळते. तर मृत्यू उपदान हे दुर्दैवाने नोकरीत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कायदेशीर वारसांना दिले जाते. ज्यामध्ये 5 वर्षांच्या सेवेची सक्तीची जी अट असते ही अट नसते. कमाल मर्यादेचा विचार करता शासन निर्णयानुसार पूर्वीची 14 लाखांची मर्यादा आता वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. सध्या ती 25 लाख करण्यात यावी अशी मागणी पण होते, पण अद्यापपर्यंत शासन निर्णय झालेला नाही. परंतु 10 ऑक्टोबर 2024च्या GR नुसार 20 लाखांचा टप्पा अधिकृतपणे पूर्ण झालाय, मान्य झालाय. तर मित्रांनो, ग्रॅच्युटीच्या या वाढीव मर्यादेमुळे हजारो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. जर तुम्हाला हा विश्लेषणात्मक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ॲक्युरियस चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कर्मचारी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मी पुन्हा एकदा सांगतो. मित्रांनो, हा जो 20 लाख मर्यादेचा वाढीचा जो निर्णय आहे हा सरसकट सर्वांसाठी लागू नाही. ज्या कर्मचाऱ्यांना पूर्वी 14 लाख रुपयांच्या आतच त्यांचं कॅल्क्युलेशन येत होतं त्यांना ती रक्कम तेवढीच मिळणार. काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांचं कॅल्क्युलेशन ग्रॅच्युटी काढण्याचं जे सूत्र आहे त्याच्यानुसार येणारी रक्कम ही 14 लाखांच्या वर जात होती, ही मर्यादा ओलांडत होती, पण त्यांना रक्कम मिळत होती 14 लाख.
आता या शासन निर्णयामुळे काय झालं की एखाद्या कर्मचाऱ्याच्या ग्रॅच्युटीची रक्कम समजा 16 लाख असेल तर त्या व्यक्तीला मिळतील 16 लाख. त्या व्यक्तीच्या कॅल्क्युलेशनची जो आकडा आहे ते बाहेर आला तो 22 लाख, तर त्या व्यक्तीला मिळतील 20 लाख. अशा हा मर्यादेमध्ये बदल झालेला आहे. त्याचं एक सूत्र आहे ग्रॅज्युटीची रक्कम काढण्याचं, ते तुम्ही लिहून घ्या. कर्मचाऱ्याचा मूळ पगार लास्ट पे ज्याच्यावर आपल्याला पेन्शन मंजूर होतं तो मूळ पगार आणि एकूण सेवेची वर्ष. एखाद्या कर्मचाऱ्याने 37 वर्ष सेवा केली, एखाद्या कर्मचाऱ्याने 35 वर्ष सेवा केली, परंतु सेवा जी यासाठी धरली जाते ती 33 वर्ष. त्याच्यात असेल तर तेवढीच, समजा 30 वर्ष झाली असेल तर 30 वर्ष, 28 वर्ष झाली असेल तर 28 वर्ष. पण तुमची 36 वर्ष होऊ द्या, 37 वर्ष होऊ द्या, 35 वर्ष होऊ द्या, पण सेवा कालावधी किती गृहीत धरला जातो ग्रॅच्युटीसाठी? 33 वर्ष. मग तुमचा मूळ पगार गुणिले 33च्या दुप्पट किती? 66. तर एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन रिटायरमेंटच्या वेळेस 62,100 आहे असं आपण गृहीत धरू. या कर्मचाऱ्याच्या सेवेचा कालखंड होता 37 वर्ष, परंतु शासकीय नियमानुसार आता गृहीत धरला आहे 33 वर्ष. तर 62,100 गुणिले 66 भागिले 4 गुणिले 1 जी रक्कम येते 10,24,650. या व्यक्तीला मिळतील 10,24,650. या व्यक्तीचा हा हिशेब समजा 15 लाख आला असता तर या व्यक्तीला 15 लाख मिळाले. पूर्वी काय होतं, 14 लाखाची मर्यादा होती, 14 लाखाच्या आतच या रक्कमा मिळायच्या. तुमचा हिशेब काही का असू द्या, पण यांची रक्कम आहे 10,24,000 तर यांना 10,24,000 मिळतील. ही रक्कम करपात्र नाही, हे पण लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा निर्णय, 1 सप्टेंबर 2024 नंतर जे कर्मचारी रिटायर झालेले आहेत त्यांना या परिपत्रकाचा, या शासकीय GRचा लाभ मिळणार आहे. 30 ऑगस्टला एखादी कर्मचारी रिटायर झाला असेल त्याला या निर्णयाचा लाभ मिळणार नाही. जे कर्मचारी 1 सप्टेंबर 2024 ला रिटायर झाले त्यांना या परिपत्रकाचा लाभ मिळणार आहे. 31 ऑगस्ट 2024 ला रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना या परिपत्रकानुसार कॅल्क्युलेशन होणार नाही. परंतु बरेचसे कर्मचारी वेगवेगळ्या कोर्टांमध्ये गेलेले आहेत, हायकोर्टांमध्ये याच्या सुनावण्या चालू आहेत, पण कुठल्याही हायकोर्टाने याच्या संदर्भात अधिकृत काही निर्णय दिला तो माझ्या वाचण्यात नाही. आणि हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर राज्य शासनाने परिपत्रक काढून या तारखेमध्ये काही दुरुस्ती केली तेही माझ्या वाचण्यात नाही. मी काही ट्रेझरी ऑफिसरांशी बोललो, नंतर उच्च शिक्षण विभागातल्या सहसंचालक कार्यालयातल्या काही कर्मचाऱ्यांशी बोललो, अधिकाऱ्यांशी बोललो. ते म्हटले 1 सप्टेंबर 24च्या आधीच्या कर्मचारीसाठी हा निर्णय लागू आहे असा निर्णय झालेला नाही. जेव्हा केव्हा कोर्टाचा निर्णय येईल, शासन त्याच्यानुसार परिपत्रक काढेल, GR काढेल, त्यावेळेस कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळतील. तोपर्यंत वेगवेगळ्या ग्रुपवर जी पतंगबाजी चालू आहे ती एन्जॉय करत राहा. धन्यवाद. सर्वात महत्वाचं, याच्या पुढचा जो आपला व्हिडिओ बनतोय मित्रांनो, जे कर्मचारी 30 जून रोजी निवृत्त होतात किंवा 31 डिसेंबर रोजी निवृत्त होतात त्यांना जी पुढची वेतनवाढ आहे ती गृहीत धरून नोशनल इन्क्रिमेंट, काल्पनिक वेतनवाढ गृहीत धरून पेन्शन मंजूर करावी असा शासनाचा निर्णय झालेला आहे. त्या निर्णयाचा आपण आधार घेऊन एक पुढचा व्हिडिओ लवकरच सादर करणार आहोत. तोपर्यंत हे चॅनल बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आठवणीने शेअर करा. जय हिंद.